मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। दुपारी 12 वाजता मुळगावी निंबी मालोकारमध्ये अंत्यसंस्कार होणार। मिटकरींना तुडवा नाहीतर पदमुक्त करणार। मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या गाडीची तोडफोड। राज ठाकरेंना सुपारी 72 म्हटल्यानंतर अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या गाडीची तोडफोड। मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंसह 10 आरोपी फरार। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक। प्रकृती ठीक नसल्यानं पंकज साबळेंवर रुग्णालयात उपचार। अकोल्यातील अमोल मिटकरींच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली। मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्यानंतर बंदोबस्तात वाढ। माझ्यावरील हल्ल्यामागे राज ठाकरेच मास्टरमाइंड। राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली, मनसे कार्यकर्ते म्हणाले। मिटकरींचा आरोप। राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली, मिटकरींनी सिद्ध करावं। प्रकाश महाजनांचं आव्हान। तर कोणत्या सुपारी अंतर्गत शालिंदाताई पाटलांचा कारखाना घेतला, महाजनांचा सवाल। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले, तर मनसे सुपारीबाज पक्ष। निवडणूक आल्यावर छत्र्या दिसतात तसं मनसे दिसते, ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंची टीका। माझ्या सुनेला भडकावण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं, पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप। विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली। मूठ झाकलेली आहे, उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल। चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा। तर शरद पवारांना बाप म्हटलं, त्यांना आता अली म्हणता, विद्या चव्हाणांची टीका। राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी। संध्याकाळी 6:30 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला आज कोर्टात हजर करणार। आरोपी दाऊद शेखला सकाळच्या सत्रात कोर्टात हजर करण्यात येणार। मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत समितीचा राज्यभर अभ्यास। राज्यात 81,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत मंजुरी। कोकणासह मराठवाडा विदर्भात 20,000 रोजगार निर्मिती होणार। मराठा आरक्षणाच्या गोंधळाचा फटका पोलीस भरतीच्या उमेदवारांना। ईडब्ल्यूएस प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी तात्पुरती स्थगित। गोंदियात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 1,306 घरांची पडझड, 5 जणांचा मृत्यू। पुण्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। तर पुणे जिल्ह्यातील मध्यपूर्व भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही। राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले। धरणाच्या 7 दरवाजांमधून 10,000 क्युसेकनं भोगावती नदीत विसर्ग सुरू। सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। सिंहगड किल्ला आठवडाभर पर्यटकांसाठी बंद राहणार। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात किमान 143 जणांचा मृत्यू, तर 128 जण जखमी। अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता। भारताचा तिसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शानदार विजय। सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरची अप्रतिम गोलंदाजी। भारतानं मालिका 3-0 अशा फरकानं जिंकली।